नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मस्त अशी बघा मिरचीची रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ह्या मिरच्या घेतलेल्या अशा छोट्या आकाराच्या, काय काय मोठ्या पण आकाराच्या आहेत आणि त्याच्यामध्ये अशी चीर पाडून घेतलेली आहे। ह्यातल्या काय आहे माहिती, अर्ध्या पोपटी आहेत त्या कमी तिखटवाल्या आणि अर्ध्या तिखटवाल्या आहेत। तुम्ही सगळ्या पोपटी घेतल्या तर चालेल आणि जर मोठ्या असल्या तर 2-2, 3-3 तुकडे करायचं, पण मध्ये चीर पाडायला विसरू नका। तर ह्या स्वच्छ धुवून घेतल्या, त्या पुसून घेतल्या आणि मग ह्या चीर पाडून घेतलेली आहे। कढई बघा गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया आणि तेल एकदम थोडंसं टाकायचं बघा, एक छोटा एक चमचा टाकला तरी चालेल आणि पहिले हे तेल गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि ह्या जी मिरच्या आहेत ना, ह्या 200 ग्रॅम मिरच्या आहेत, ह्या टाकून घेऊया। कमी जास्त घेतल्या तरी चालू शकतात। आता ह्याला मीडियम गॅसवर डाग पडसवर आपल्याला भाजून घ्यायच्यात। मस्त बघा अशा मिरच्या भाजलेल्या आहेत, सगळीकडून एकसारख्या मिरच्या हलवून चांगल्या मीडियम गॅसवर भाजल्या गेलेल्या आहेत। आता ह्याच्यात टाकणार आहे मीठ आणि 1 मिनिटभर परत मी परतून घेणार आहे। मीठ टाकल्यानंतर असं दाबून चांगलं मी परतून घेतलेलं आहे मीडियम गॅसवर। गॅस करणार आहे आता मी बारीक। त्यात टाकणार आहे छोटा अर्धा चमचा आमचूर पावडर। तुम्ही ह्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा जिरे पावडर पण भाजून टाकू शकता बरं का। ह्यात टाकायचं आपल्याला गूळ 4 ते 5 चमचे घेतलेले, तुमच्या गुढीप्रमाणे घ्या ना। हा बिन केमिकल गूळ आहे। गॅस एकदम बारीक केला आहे, परतून घेऊया। गूळ टाकल्यानंतर बघा मी परतून घेतलेला आहे, गॅस मी बंद केला आहे आत्ता। त्याला आपण खाली काढून घेऊया। प्लेटमध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये काय आहे माहिती आहे की जी गुळाची चव आहे ना, ह्याच्यामध्ये मस्त अशी मुरली जाते, एकदम वितळतो ना गूळ। तुम्हाला वाटलं तर तुम्ही खाली जरी मिक्स केला तरी पण चालू शकते। एका बरणीमध्ये भरून ठेवायचं, जेव्हा आपल्याला जेवताना जेव्हा खायचे ना तेव्हा खायचं, पण कधी 2 दिवसांना खायचं, लगेच खायचं नाही। मस्त असं बघा चवीला लागतं, कारण हे आता काय झालेलं आहे माहिती आहे का, मी हे परतताना थोडंसं ठसकलेलं आहे। एक नंबर चव लागते। पण तुम्ही जरी कढईमध्ये जरी गूळ नाही टाकला ना, तर गरम मिरच्यामध्ये खाली जरी टाकला तरी चालू शकतं बघा। आता हा वितळलेलाच गूळ आहे बघा अशा पद्धतीमध्ये, आणि अजून मिरच्या आपल्या गरमच आहेत। गरममध्ये वरून जरी टाकून जरी खाली हलवलं ना तरी चालेल। जेव्हा तुम्ही जेवायला घेता ना तेव्हा एक मिरची जरी घेतली ना तर मस्त तिखट गोड अशी छान लागते चव। परत आंबट जर आपण इथं आमचूर पावडर पण टाकलेली आहे ना, अशा पद्धतीने तुम्ही एकदा मिरची जरूर करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।